नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मे महिना हप्ता वाटप संदर्भात अतिशय मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, मार्च एप्रिल महिन्यापासून ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नाही अशा लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 3 हप्त्याचे अनुदान एकत्ररित्या जमा करण्यासंदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट वेळेवर मिळत राहतील। चला मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर या ठिकाणी पहा, स्क्रीनवरती तुम्हाला एक शासन निर्णय दिसत आहे आणि या शासन निर्णयामध्ये मे हप्ता निधी वितरित करण्यासंदर्भातली माहिती आहे। मे हप्ता निधी इथं मंजूर झालेला आहे। पहा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीची या शासन निर्णयाची शेवटची लाईन तुम्हाला इथं दिसत आहे। तर आता ज्या लाभार्थ्यांना मार्च, एप्रिल आणि आता चालूचा महिना या 3 महिन्यांचे पैसे हवे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्किप न करता पाहणं गरजेचं आहे। पहा, या शासन निर्णयामध्ये निधी मंजूर झालेला आहे, परंतु या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती बातमी म्हणजे या GR या शासन निर्णयामध्ये जो निधी आहे तो वाढवण्यात आलेला आहे। होय, बरोबर आहे, जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की निधी वाढवण्यात आलेला आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी एप्रिल महिन्यामध्ये जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता, त्या शासन निर्णयाच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी निधी जो मंजूर झालेला आहे, मे महिन्याचा जो निधी आहे तो तुलनेने जास्त आहे। जास्त निधी या महिन्यामध्ये मंजूर झालेला आहे आणि यामुळेच आपण असं म्हटलेलं आहे की मार्च, एप्रिल आणि मे हे 3 हप्तेसुद्धा तुम्हाला एकत्र दिल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शक्यता नाकारता येत नाही, कारण तुलनेत शासन निर्णयामध्ये निधी जो आहे तो आपल्याला वाढवून दिसत आहे। जास्त निधी मंजूर आलेला आहे। लाभार्थी तर तेवढेच आहेत, पण निधी मग या ठिकाणी वाढवून झाल्यामुळे या सर्व गोष्टी स्पष्ट होण्यास मदत होत आहे। पहा, जर निधी वाढला असेल तर नक्कीच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यास काहीच हरकत असणार नाही। DBT खात्यात वर्ग करावयाचा निधी तुलनेने एप्रिल महिन्याच्या मेमध्ये हा निधी वाढवून आलेला आहे। फक्त दिव्यांग बांधवांसाठीच नाही, तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हीच प्रक्रिया, हीच प्रोसेस लागू असणार आहे। त्यामुळे मागच्या 2-3 महिन्यांपासून जर तुम्हाला अनुदान वेळेवर जमा झालेलं नसेल तर मे महिन्यामध्ये नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे, अपडेट असणार आहे, आनंदाची बातमी असणार आहे। आता हे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी काही शासनाने अटी घातलेल्या आहेत आणि त्या अटीतील पहिली महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे पहा, तुमच्या ज्या काही ऑफिशियल गोष्टी आहेत, KYC असेल, आधार अपडेट करणं असेल, आधार व्हेरिफिकेशन असेल, यासारख्या गोष्टी तुम्ही करून घेणं गरजेचं आहे। पहा, उदाहरणार्थ मार्च महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या दिव्यांग बांधवांना पैसे जमा झालेले नव्हते, अनुदान जमा झालेलं नव्हतं आणि त्या ठिकाणी त्यांना स्टेटस चेक केल्याच्या वेळेस माहिती दाखवत होती पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचं नोटिफिकेशन त्यांच्या स्टेटसवरती त्यांना दाखवत होतं। तर त्या स्टेटसचा अर्थ होतो की तुमचे जे अनुदान आहे ते ऑफिशियल स्तरावरती थांबवण्यात आलेलं आहे आणि ऑफिशियल स्तरावरती अनुदान थांबवण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या ऑफिशियल बाबी पूर्ण नसणं, तुमचं आधार व्हेरिफिकेशन असेल, KYC असेल, यासारख्या गोष्टी तुम्ही केलेल्या नसतील, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचं जे पेन्शन आहे, जे अनुदान आहे ते ऑफिशियल स्तरावरती थांबवण्यात आलेला असल्याचा मेसेज तुम्हाला पाहण्यास मिळालेला आहे। मग हे पैसे मे महिन्यामध्ये जर निधी जास्त मंजूर झाला असेल, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये यायला तुम्हाला वाटत असेल यावेत आणि यायला पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला या सर्व ऑफिशियल गोष्टी करून घेणं गरजेचं आहे। आधार व्हेरिफिकेशनसुद्धा करायचं आहे, KYC बाकी असेल तर KYC करायची आहे,
ज्या काही गोष्टी तुमच्या राहिलेल्या आहेत त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये एकदा नक्की भेट द्या आणि तुमचं स्टेटस काय दाखवत आहे तुमच्या हप्त्यासंदर्भात त्या ठिकाणी चौकशी जरूर करून घ्या. कारण आता पहा, पूर्वीप्रमाणेच दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजेच दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय विभागाअंतर्गत, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गतच निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे. योजनेचा लाभ जो आहे तो पूर्वीप्रमाणेच दिला जाणार आहे. त्यामुळे कृपया करून विनंती असणार आहे, मे महिना हप्ता वाटप सुरू होण्यापूर्वी तुम्ही या सर्व गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. जर या महिन्यामध्ये 3 हप्ते एकत्र येत असतील तर नक्कीच तुमच्यासाठी यापेक्षा वेगळी आनंदाची बातमी असणार नाही. 7,500 रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि ही अमाऊंट जर आपल्या छोट्याशा चुकीमुळे जमा होत नसेल तर हे खूप मोठं नुकसान आपलंच आहे. त्यामुळे कृपया करून आपल्याकडून तरी अशा पद्धतीचा हलगर्जीपणा, अशा पद्धतीचा ज्या काही अपुऱ्या बाबी असतील त्या व्हायला नको आहेत. त्यामुळे कृपया करून हे सर्व प्रोसेस करून घ्या, जेणेकरून लाभ वितरण जर सुरू झालं, 3 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्रित मिळायला सुरुवात झाली तर नक्कीच मदत होणार आहे. जरी समजा 3 महिन्याचे नाही आले, एका महिन्याचे जरी पैसे तुम्हाला यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आधार व्हेरिफिकेशन KYC हे करून घेणं गरजेचं आहे. तेव्हा 1 महिन्याचे सुद्धा पैसे तुम्हाला या प्रोसेसशिवाय मिळणार नाहीत. कारण या अगोदरच तुम्हाला स्टेटस दाखवत होतं पेंडिंग ॲट ऑफिशियल, म्हणजेच ऑफिशियल स्तरावरती तुमचे पैसे थांबवण्यात आलेले आहे. जर 3 महिन्याचे मिळाले तर उत्तमच आहे, चांगलीच गोष्ट असणार आहे. पण जर 3 महिन्याचे येत नसतील तरी पण 1 महिन्याचे सुद्धा येण्यासाठी या सर्व गोष्टी कंपल्सरी आहेत. कृपया करून या पूर्ण करून घ्या आणि या योजनेसंदर्भातल्या अपडेट जाणून घेण्यासाठी, पुढे कंटिन्यू माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर न चुकता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माहितीसह. धन्यवाद.